जरांगे बच्चू कडू वातावरण फिरवतील. फडणवीसांना आता झेपणार नाही. ओबीसी, मराठा, शेतकरी आंदोलन फडणवीस हँडल कसे करतील यावर गुण ठरतील. बच्चू कडू जुना तुमचाच माणूस, आतले चिल्लर राजकारण ओळखून म्हणून भीती. बच्चू कडूंना सोपं नसेल, सहजासहजी मोठं होऊ देणार नाहीत. जरांगेंच्या आंदोलनाला जोड घ्या. सरकार हँडल कसं करायचं ते चांगलेच ओळखून. नेमकं घडलंय का? बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक बाणा उचलला. माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी, कर्जमाफीसाठी, इतर मागण्यांसाठी चांगलेच आक्रमक झालेत. सध्या मोठं आंदोलन उभं केलंय. त्यांच्या मोर्चा सध्या नागपुरामध्ये पोहोचलाय. कर्जमाफी करण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्या, अन्यथा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करू असा इशारा त्यांनी दिला. या पलीकडे जाऊन या आंदोलनासाठी हजारो शेतकरी, हजारो ट्रॅक्टर रस्त्यावर होते. ऊन, वारा, पाऊस काहीही पाहिलं नाही. बच्चू कडूंच्या मागे उभा राहिलेला माणूस हा बच्चू कडूंचं आंदोलन पुढे किती मोठं होऊ शकतो याचीच आधीच वादळापूर्वीची शांतता दाखवणार आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नागपुरात दाखल झालेत. सध्या कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चासाठी नागपुरात हजारो शेतकरी ट्रॅक्टर मिळेल ती वाहने घेऊन आलेत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले. सध्या कडू नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन त्यांचं सुरू आहे. या आंदोलनामुळे नागपूर हैदराबाद महामार्गावर वाहनांची मोठीच गर्दी सुरू झाली. पण खरा टास्क जो आहे तो आता नाहीये. खरा टास्क तेव्हा सुरू होणार आहे ज्यावेळी या आंदोलनामध्ये मनोज जरांगे सुद्धा उतरणार. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आता शेतकरी प्रश्नांवरती मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत मागं हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता रस्त्यावर कसा फिरतो हेच पाहतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. येत्या 2 नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, अभ्यासक आणि तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला भाव आणि शेतकरी स्वावलंबन या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांसाठी आम्ही इमानदारीने लढू आणि जिंकू. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार असंही जरांगेंनी सांगितलंय. आता प्रश्न असा तयार झालेला आहे की हे आंदोलन उभं राहिलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. याआधीही मागच्या वेळी बच्चू कडूंनी आंदोलन केलं. बच्चू कडूंचं आंदोलन सविस्तरपणे मागही घेण्यात आलं. मात्र त्यानंतर राजकीय नेत्यांनी त्यांना झटका दिला. म्हणजे थोडक्यात अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र ठरवण्यात आलं. अर्थात हा राजकीय स्ट्रोक होता हे सांगण्यासाठी आता दुसऱ्या कोणत्याही ज्योतिषाची गरज नाहीये. नाशिकच्या शेतकरी आंदोलनात सुद्धा बच्चू कडू हे उडी घेणार आहेत. तिथेही ते लढा देणार आहेत. एकंदरीत बच्चू कडू यांनी ठाकरेंना सोडल्यानंतर शिंदे आणि भाजपा सोबत गेले होते. त्यामुळे तसं बघितलं तर फडणवीसांसाठी बच्चू कडू आपला जुना माणूस आहे. आतलं चिल्लर राजकारण कसं खेळलं जाऊ शकतं हे बच्चू कडू चांगलेच ओळखून आहे आणि त्यामुळे बच्चू कडूंच्या आंदोलनाला घाबरण्याची गरज ही सरकारला. बरं, बच्चू कडूंचं काहीतरी राजकीय हित असेल असं म्हणून टीका करून त्यांचा विषय बाजूला करताही येऊ शकतो. मात्र जर बच्चू कडू आणि मनोज जरांगे जर सोबत शेतकरी प्रश्नांसाठी मैदानात आले तर जरांगेंना हँडल कसे करणार हा पुन्हा मोठा प्रश्न हा फडणवीसांसमोर असणार आहे. कारण ते जे मागण्या घेऊन मैदानात उतरणार त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हटणार नाही आणि त्यांच्यासोबत उभा राहणारा समाज हा किती मोठा असेल याचीही माहिती अगोदरच देवेंद्र फडणवीसांना असणार आहे. त्यामुळे आता जरांगे आणि बच्चू कडू डोक्यानं खेळतील. फडणवीसांसाठी जरांगे आणि बच्चू कडून रूपी नवीन टास्क रेडी आहे. आता हे आंदोलन कसं हँडल केलं जात आहे यावरूनच फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून किती गुण द्यायचे हे ठरवता येईल. ज्यावेळी विधानसभा निवडणूक लढवायची होती त्यावेळी अमाप घोषणा केल्या. तुमच्या घोषणापत्रांमध्ये शेतकरी कर्जमाफी हा विषयही होता. दिवाळीमध्ये बातम्या गुंडाळल्या गेल्या. शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली की कडू झाली माहिती नाही, कारण बातम्याच समोर आलेल्या नव्हत्या. या पलीकडे जाऊन सुद्धा भाजपाचे नेते सत्ताधारी म्हणतात नाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली. आता शेतकऱ्यांनाच माहिती 7, 8 आणि 10 हजारामध्ये त्यांची दिवाळी कशी होईल आणि वर्षभर त्यांनी कसं राहायचं, कारण शेतातील मातीच वाहून गेली. मग अशामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणखी दुसरी कोणती वेळ बघायची असा प्रश्न या व्हिडिओच्या निमित्ताने सोडून जाते. हा मुद्दा जर उचलून धरायचा असेल तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होणं गरजेचं आहे. तरच ही लढाई उभी राहू शकते. या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.